महाराष्ट्राचे कर्तबगार नेते नामदार बाळासाहेब थोरात यांचे निष्ठावंत कार्यकर्ते युवा उद्योजक श्री तुषार भाऊ शिंदे यांचे वडील श्री मारुती भाऊ शिंदे यांचा वाढदिवस काल अनेकविध कार्यक्रमाने संपन्न झाला। या प्रसंगी बाळासाहेबजी देशमाने, आर.एम. काथोरे, गुंजळवाडीचे सरपंच, उपसरपंच, गुंजळवाडी पंचक्रोशीतील अनेक नागरिक, शिवगणेश मित्रमंडळाचे कार्यकर्ते, लक्ष्मीनगर परिसरातील रहिवासी या सर्वांच्याच वतीने मारुती भाऊ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या। संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत। Birthday to you, happy birthday to you, happy birthday dear baby, happy birthday to you। हर बार दिन ये आए, हर बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you। ओके मैं थैंक यू। क्या हाल है? बस इथे जमलेल्या सर्व माझ्या मित्र परिवारांचे आभार व्यक्त करतो। मार्गदर्शक श्री मारुती शिंदे आज त्यांचा वाढदिवस आणि संगमनेरचे चांगले उद्योजक अमृत पाणी सप्लायरांचे करता धरता यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या श्रीरामनगरतर्फे हार्दिक शुभेच्छा। मारुती काका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि श्रीरामनगर तरुण मित्र मंडळ यांच्यातर्फे सगळ्यांतर्फे शुभेच्छा दिल्या। आज त्यांचं जे आयुष्य आहे आणखी उदंड, आणखी आयुष्य वाढो, त्यांना हीच आमच्याकडून सगळ्यांना शुभेच्छा। आधी
2024 माझं 50व्या वर्षानिमित्त माझ्या बहिणींनी आज वाढदिवसाचा केक कापण्यासाठी मला इथं बोलवलं. केक कापला, त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मी त्याच्याबद्दल त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे, ऋणी आहे. गुरुवर्य मारुती काका यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज संगमनेरमध्ये मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा होतोय. ठिकठिकाणी ते जाऊन त्यांचा सत्कार होतोय. त्या संदर्भामध्ये ते जमलेले जेवढे काही व्यक्ती आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप प्रेमाचा आणि सलोख्याचा आहे. जेवढ्या लोकांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे ते आभार मानतीलच, पण इथून पुढच्या भावी वाटचालीसाठी त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. शेठबद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर आज त्यांचे 50 वर्ष पूर्ण झालेले आणि 51 वर्षी पदार्पण करीत आहे. आपण सर्वांच्या वतीनं मी एवढंच म्हणत त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं. त्यांच्याबद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर कधीही कशाचा गर्व नाही, समाजसेवेत सगळ्यात पुढं असणारे. तसं जर पाहिलं तर त्यांनी एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची जी कारकीर्द सुरू झाली, त्याच्यानंतर व्यापारी क्षेत्रात उतरले आणि अमृत ॲक्वा म्हणून त्यांनी जे डिस्टिलरी प्लॅन्ट टाकला, याला पण आपण पाहिलं तर आज संगमनेर तालुक्यात त्या पाण्याला तोड नाही एवढं उंच शिखरावर त्यांनी ते डिस्टिलरी बॉटलचं प्रोजेक्ट तो नेऊन ठेवलेला आहे. तुषार आणि त्यांचा दुसरा मुलगा अक्षय यांच्याही बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर त्यांच्या वडिलांपासूनच इतके संस्कार इतके चांगले आहेत. तर सगळ्यांशी आदरानं बोलणं आणि वागणं तर शिकवावं ते मारुती शेटकूनच शिकावं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आपण आणि गेल्या 10 वर्षापासून त्यांच्या पत्नी या गुंजावाडी ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून एकदम चांगल्या रीतीने काम करीत आहे, गुंजावाडीचा विकास करीत आहे. मी माझ्या गुंजाळ परिवाराकडून आणि आपल्या सर्वांकडून त्यांना भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. अतिश गाडीची पेटी आलं सर हार घ्या द्यायच्याच का? आज आपण श्री मारुती शेठ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इथं जमलेलो आहोत. त्यांचा हा वाढदिवस सदैव स्मरणात राहील, कारण 50 वर्षाची त्यांनी अर्धशतकाची पूर्ती केलेली आहे. आज त्यांच्या 75व्या वाढदिवसाला आपण सर्व असेच आनंदाने जमा होऊ आणि तो सेलिब्रेट करू आणि शतकपूर्ती ते करतील याची मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो व त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून व माझ्या राहणी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो. तुषार शेठ, तुम्ही आता पप्पांविषयी 2 शब्द बोला. पण बोला 2 शब्द. बोल तुषार. आमच्या पप्पांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी आज आमच्यावर दोन्ही भावांवर जीवापाड प्रेम केलं आणि त्यांच्याकडून आम्हाला जी शिकवण भेटली त्याच कर्तृत्वाने आम्ही एवढे मोठे झालो आणि समाजामध्ये काम करत असताना त्यांच्याकडूनच आम्ही हे सगळं शिकलो आणि त्यांच्याकडूनच मोठे झालो. त्यांचेच आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आहे.
त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ते रागवले भरपूर वेळा, पण त्यांनी म्हणजे ते आमच्यावर रागवले, बोलले, पण आम्ही अजूनपर्यंत त्यांनी कधी बोलले आणि कधी उलटून बोललोय असं कधीच झालं नाही. म्हणजे पहिल्यापासून ते बोलले तरी बी आम्ही ऐकून घ्यायचो. ते का बोलले, तिची म्हणजे का बरं बोलले, काहीतरी गोष्ट असेल, काहीतरी घडले असेल त्याच्यामुळे ते बोलत असतील. पण कधी बी आम्ही ते आमच्यावर रागवले ना आम्ही त्यांच्यावर परत उलटून उत्तर दिलं असं कधीच झालं नाही. तुमच्या पप्पामध्ये असलेला सर्वात चांगला गुण कोणता, तो तुम्हाला आवडला? तो सामाजिक कार्य हा सगळ्यात त्यांचं चांगलं. तुमच्या पप्पा बस थांबा तुम्ही थांबा बरं. आज माझ्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्त माझे जमलेले सर्व परिवार, मी सगळ्यांचे वाढदिवस साजरा केल्याबद्दल